जे साटेली तर्फे सातार्डा तालुका सावंतवाडी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आज 26 जानेवारी हे सर्व ग्रामस्थ मायनिंग अवैध मायनिंगच्या विरोधामध्ये उत्खननाच्या विरोधामध्ये या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. मी या सगळ्या ग्रामस्थांची या निमित्तानं भेट घेतली, कारण मागच्या 2च दिवसापूर्वी या विषयाबाबत मी एक पत्रकार परिषद सावंतवाडी तालुक्यामध्ये घेतलेली होती आणि या पत्रकार परिषदेमधनं या सगळ्या गैरकारभाराच्या विरोधामध्ये प्रशासनाला जाग आणण्याच्या करता आवाज उठवलेला होता. आणि आज या ग्रामस्थांच्या पाठीमागे त्या ठिकाणी कुठलंही नेतृत्व नसल्यामुळे आणि त्यांची योग्य बाजू असून सुद्धा त्यांना त्या ठिकाणी आज न्याय मिळत नाही आणि म्हणून ते त्या आज 26 जानेवारीला या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. खरं तर त्यांची जी मागणी आहे की सगळ्याच गावाची, जवळजवळ साटेली गावाची मागणी आहे की हे जे काय अनधिकृत अवैध जे काय मायनिंग लोह खनिज उत्खनन या गावामध्ये सुरू आहे, याला सगळ्या गावाचा पूर्णतः त्या ठिकाणी विरोध आहे. आणि या जमीन मालक असतील, या ठिकाणचे सगळे शेतकरी असतील, यांनी या ठिकाणी हे उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. खरं तर 2021 मध्ये जे काही नुकसान इथल्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी झालेलं होतं, हे नुकसान भरपाई सुद्धा आज 2025 समोर आहे. 2025 आलं तरी त्या ठिकाणी नुकसान भरपाई ही शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळालेली नाही. त्याचबरोबर डेक्कन मिनरल माइन्सचा जो करार, ज्यावेळी ही मायनिंग गावामध्ये सुरू करायची होती 12 वर्षापूर्वीच मी आपल्याला सांगतो, त्यावेळी यांचा करार जो जनतेशी जो करार झालेला होता, डेक्कन मिनरल्स आणि गावातली जनता, ह्या कराराचा सुद्धा त्या ठिकाणी भंग झालेला आहे. कुठल्याही करारामधली कुठली गोष्ट ही त्या ठिकाणी पूर्णत्वास त्या ठिकाणी डेक्कन मिनरल्सने नेलेली नाही. आज जे नितीन पाटील असतील किंवा जे कोण या ठिकाणी मायनिंग करतायत, अनधिकृत उत्खनन करतायत, यांची सुद्धा त्या ठिकाणी गावामध्ये धमकी सुरू आहे, दादागिरी सुरू आहे. मी मागच्या वेळी म्हणालो होतो की ज्या पद्धतीनं बीडमध्ये झालं, ज्या पद्धतीनं राखेच्या मायनिंग मधनं वाल्मिक कराड निर्माण झाला, लढणाऱ्या तिथल्या सरपंचाला त्या ठिकाणी मृत्युमुखी सरपंच पडला, त्या ठिकाणी त्याचा बळी गेला. आणि म्हणून माझ्या गावातल्या ग्रामस्थांचा जे सत्यासाठी लढतायत, जे या अनधिकृत मायनिंगच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी लढतायत, यांचा त्या ठिकाणी बळी जाऊ नये, या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी वाल्मिक कराड त्या ठिकाणी निर्माण होऊ नये, आणि म्हणून ही भूमिका या ठिकाणी मी स्वीकारलेली आहे. खरं तर याबाबत जिल्हाधिकारी असतील, खनिकर्म विभाग असेल, इथलं पोलीस प्रमुख असतील, पोलीस यंत्रणा असेल, त्याचबरोबर वन विभाग